नमस्कार, जय श्रीराम. सर्वांना राम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी समीर अल्लाट, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट सातारा या कंपनीचा एक डिस्ट्रीब्युटर. तसेच संपूर्ण भारतामध्ये मी सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करतो. तर आजच्या या शुभदिनी मी एक नवीन प्रॉडक्टबद्दल तुमच्यासाठी नवीन, बऱ्याच लोकांना ही माहिती, जे वापरतात त्या लोकांना हे प्रॉडक्ट माहिती आहे, पण जे लोक वापरत नाही किंवा दुर्लक्ष करतात त्यांच्याकरता आवर्जून एक अतिशय सुंदर प्रॉडक्ट धन्वंतरी जे शेतीसाठी आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खात्यावरील 20 ते 30% खर्च दरवर्षी कमी होऊ शकतो. स्पेशली जे क्रॉप्स आहेत, ऊस आहे, भात आहे, किंवा तुम्ही जे शेतामध्ये शेणखत टाकता ते शेणखत, त्याच्यामुळे होणारा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रॉडक्ट काम करतं. तर हे प्रोडक्टचं नाव आहे कंपोस्ट रिच, आणि हे प्रोडक्ट आम्हाला भाभा अनुसंधान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हे प्रोडक्ट इथे विकण्याचं काम करतो. तर या प्रोडक्टचा प्रमुख फायदा असा होतो की भात पीक म्हणा किंवा ऊसाचं पीक म्हणा, हे पीक काढल्यानंतर जे पाचड असतं ते बऱ्याचशा 90% शेतकरी जाळून एकतर पोल्युशन करतात. दुसरी गोष्ट, जमिनीमध्ये जो जंतूचा एक लेअर असतो, पहिल्या 1 इंच 2 इंचामध्ये 3 इंचामध्ये, तो लेअर पूर्णपणे जाळून टाकतात. बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की जंतू हे खरी शेती करतात. आपण फक्त एक माध्यम आहोत की त्यांच्यापर्यंत खतं असेल ते आपण त्यांच्या शेतामध्ये टाकतो. तिथून पुढचं सर्व काम जंतू करतात. जंतूचं महत्त्व खूप आहे. आणि पाचट जाळल्यामुळे किंवा जे भाताचा काढ असेल, गव्हाचा काढ असेल, सोयाबीनचा काढ असेल, तो जाळल्यामुळे जंतूची लेवल जी असते 1-2 इंचामध्ये ती पूर्णपणे जळून जाते. हे महत्त्वाचं नुकसान होतं. धन्वंतरी कंपनीचे कंपोस्ट प्रोडक्ट हे जर आपण रेग्युलरपणे वापरलं तर तुमचा निश्चितच, मी सांगू, जर तुम्ही वर्षात 2 ते 3 वेळा हे प्रोडक्ट वापरलं तर तुमचा तणनाशक फवारणीचा खर्चही कमी होऊन जाईल. अनवॉन्टेड जे तुमच्या तण शेतामध्ये वाढतात ते तण सुद्धा तुमचे 3-4 वर्ष 5 वर्ष तुम्ही रेग्युलर जर 2 वर्षात 2 वेळा हे वापरलं तर तुमचं 100% तणनाशकाचा खर्च देखील कमी होईल. शिवाय दरवर्षी तुम्हाला जे काय बाहेरून खतं विकत आणतं त्या खतावरील ऊसाच्या पिकामध्ये, भाताच्या पिकामध्ये किंवा गव्हाच्या पिकामध्ये किंवा कुठलंही तुम्ही जे पीक काढून नंतर त्याचं जे भुस्सा वगैरे जाळता किंवा पाचट जाळता, ते न जाळता ते जर पाणी देऊन कुजवलं, आणि आमचं जे 250 रुपयाचं प्रोडक्ट आहे, एकदम सुंदर प्रोडक्ट आहे, 250 रुपयाचं प्रोडक्ट आहे, हे तुम्ही जर वापरलं तर एकरी तुम्हाला ऊसामध्ये 2 ते 2.5 टन सेंद्रिय खत तयार होतं त्या ऊसाच्या पाचटापासून. तसेच बऱ्याच भागामध्ये केळीचं पीक होतं. बरेच शेतकरी केळीचे लागवड झाल्यावर केळ काढून झाल्यावरती ते कापून ते कुजून टाकतात किंवा जाळून टाकतात. न जाळता ते कुजवायचं काम केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या शेतामध्ये केळीमध्ये जास्तच प्रकारे तुम्हाला सेंद्रिय खत तयार होऊ शकतं. फक्त एकच हे प्रोसेस याची अशी आहे की ऊसाचं पाचड असो किंवा कुठलाही कचरा असो, तो ओला करून त्याच्यावरची फवारणी करायची. साधारणतः 20 ते 25 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या शेतामध्ये सेंद्रिय खत तयार झालेलं दिसतं. शिवाय जंतूंची जी लेवल आहे ती देखील मेंटेन झाली दिसती. तर मी सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की शक्यतो ऊसवाले असेल त्यांना खास करून की पाचट जाळू नका, ते पाचट शक्यतो कुजवा, आणि हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचा. थँक्यू व्हेरी मच. जय धन्वंतरी, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.